देवी जेजुरीमध्ये येतात म्हणल्यावर समध्यांनी लय बरं वाटलं असेल बघ. अरे गणोबा, देवीच्या येण्याकडे समजे डोळे लावून बसलेत ना. हो मग खरं आहे तुझं. तर काय रे, तुला काय वाटतं रे? कशाच? देवी म्हणल्या होत्या की एका मासामध्ये खरं काय आहे ते उलगून काढणार आहे. हेच होय. त्यांना ठाव झालं असेल होय समज काय आहे ते. अरे गणोबा, आता ते म्या कसं सांगणार? हा, जेव्हा देवी सांगत्याल तेव्हा समजेसनी कळलं ना. हो ते बी आहेत म्हणा. देवी, या सगळ्यांची निहारी झाली की आपण त्वरित जेजुरीकडे प्रस्थान करूया. हो बंधू, मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे. देवी, आपण निश्चिंत असा. श्री खंडेराय आणि बाणाई यांची भेट नाही झाली. बंधू, माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण मला जे विचारायचे आहे ते निराळे आहे. काय देवी? मला गणेशाबद्दल विचारायचे आहे. म्हणजे तो गडावरच आहे ना? हो, परंतु आपण अशी आज अचानक विचारणा कशी काय केली? काही विशेष प्रयोजन तर नाही ना? तुम्ही माझे बंधू आहात. माझ्या मनातली आजपर्यंत प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला आणि लक्ष्मीदेवींना सांगितली आहे. बंधू, सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी जेजुरी सोडून एकांतात गेले. मला काही संकेत मिळाले, पण अजून पूर्ण सत्य कळले नाही. देवी, तुम्ही विचारलेला प्रश्न हा त्याच्याशी कसा निगडीत आहे हे अजूनही माझ्या ध्यानात आलं नाही. मागे मी घोषणा केल्यानंतर गणेश मला भेटायला आला होता. त्याने मला सांगितले की सत्य कळण्यासाठी तो मला सहाय्य करेल. आणि बंधू, आता मला असं वाटतं आहे की त्याने सहाय्य केल्याशिवाय मला सत्य कळणार नाही. असेलही, परंतु पुढे काय घडेल हे आत्ता कसं सांगू देवी? देवी, समध्यांची न्यारी झालेली आहे. तुम्ही म्हणत असाल तर जेजुरीकडे निघावं का? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.